नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला तहसील कार्यालयाच्या चेंबरमध्ये मारहाण केल्याप्रकरणी जाफराबाद येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खडी क्रशर आणि खदानीची तक्रार केली म्हणून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या ठेकेदाराविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। खडी क्रशरची वारंवार तक्रार का करतो म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काल दुपारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास चक्क नायब तहसीलदाराच्या कार्यालयात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जाफराबाद तालुक्यातील बोरगाव येथील प्रमोद फताट हा तरुण काल मंगळवारी जाफराबाद येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सोबत चर्चा करत असताना सागर लोखंडे, चेतन लोखंडे आणि दत्ता लोखंडे यांनी नायब तहसीलदाराच्या कक्षात येऊन खडी मशीनच्या तक्रारी करतो म्हणून कार्यालयातच बेदम मारहाण केली। मात्र बंदूकचा धाक दाखवीत प्रत्येक चौकात मारहाण केली। या प्रकरणांमुळे तहसील कार्यालय परिसरात खळबळ माजली होती। या प्रकारामुळे जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी निषेध केला असून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। काल जाफराबाद मध्ये काँग्रेसचा आमचा कार्यकर्ता प्रमोद फताट यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा सर्वप्रथम मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे ना त्यांना निषेध करतो। कारण की या लोकशाहीच्या युगामध्ये ही भाजपची जी गुंडगर्दी आणि बेबंदशाही चालू आहे त्याचं जिवंत उदाहरण कालची घटना आहे। कारण की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याचं कसा बट्ट्याबोळ झाला याचं ते एक उदाहरण आहे। कारण की त्या कार्यकर्त्यांनी तहसीलमध्ये एका गुत्तेदाराच्या विरोधात, भाजपच्या गुत्तेदाराच्या विरोधात न्याय मागितला। त्याच्या काही कामाबद्दल त्यांनी कंप्लेंट केली, उपोषण केलं। त्याचा आकस म्हणून त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर तहसीलमध्ये तो बसलेला असताना नायब तहसीलदारच्या कॅबिनमध्ये, नायब तहसीलदारच्या समोर त्याला तिथं कॅबिनमध्ये मारहाण केली आणि तसं मारहाण करून त्याला रस्त्यानं नेऊन शिवाजी पुतळ्यापर्यंत मारहाण करत त्याची धिंड काढली। याचा ह्या गुंडगर्दीचा आम्ही निषेध करतो आणि मी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अशा भाजपच्या कार्यकर्त्यांना गुंडगर्दीला पुढे जायची वेळ आली तर त्याला पूर्ण ताकदीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू। त्याला पूर्ण कायदेशीर संरक्षण कसं मिळवून द्यायचं आणि त्याला न्याय कसा मिळवून द्यायचा यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही त्याच्या पाठीशी राहू। आणि जर त्याच्यावर जर कडक गुन्हेगार दाखल नाही झाले तर आम्ही त्याच्यावर तीव्र आंदोलन निश्चित छेडण्याचा प्रयत्न करू। आज आमचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब यांनी रात्री SP-ला या घटनेचा त्यांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ SP-ला फोन केला। आज सकाळी नानाभाऊ, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, नानाभाऊ यांनी SP-ला फोन करून त्याबद्दल त्याच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी सूचना दिल्या। जर त्याचं पोलिसनं कारवाई केली नाही तर आम्ही त्यासाठी तर तीव्र आंदोलन छेडू आणि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकदीनं उभं राहू एवढं मी आमच्या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन देतो। जालना जिल्हा पोलीस दलात सध्या होमगार्डच्या 195 जागांसाठी भरती सुरू आहे। या भरतीसाठी BA MA सह BSc ॲग्री असलेल्याही उमेदवारांनी अर्ज केलेत। 195 जागांसाठी तब्बल 10,000 अर्ज आले असून यासाठी मैदानी चाचणी सध्या सुरू आहे। जालना जिल्ह्यात 195 होमगार्ड पदासाठी भरती सुरू आहे।
183 पुरुष तर 12 महिलांची पदे भरली जाणार असून 10वी पास असलेल्यांना ही परीक्षा देता येणार आहे। यासाठी जवळपास 10,360 अर्ज प्राप्त झालेत। यानुसार दररोज 2,000 उमेदवारांना बोलवून शारीरिक चाचणी घेतली जात आहे। दरम्यान होमगार्ड होण्यासाठी MA, BA, BSc ॲग्रीचे 1,400च्या जवळपास उमेदवार आहेत। यामध्ये सर्वाधिक 12वी पास असलेले उमेदवार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। होमगार्ड प्रशिक्षण भरती प्रक्रिया सुरू आहे। किती उमेदवारांचा अर्ज आला आणि काय कशी प्रक्रिया आहे? आता जिल्ह्यामध्ये होमगार्ड नोंदणीचा प्रक्रिया सुरू आहे। हा लास्ट प्रक्रिया कोविडच्या अगोदर झालेली होती। याच्यामध्ये एकूण 10,350 अर्ज प्राप्त झालेला आहे। त्यापैकी जवळपास 750 ते 800 अर्ज मुलींनी टाकलेला आहे। बाकी जेवढे अर्ज आहेत ते मुलांसाठी आलेला आहे आणि एकूण वेकेन्सी आपल्याकडे 195 आहे। एकूण जागा 800 आहे, त्यापैकी 605 भरलेल्या आहे, म्हणून 195 जागाची वेकेन्सी काढलेली आहे। त्यापैकी आज तिसरा दिवस होता भरतीचा। आतापर्यंत एकूण आपण 7,000 लोकांना बोलवले आहे। त्यापैकी 3,000 लोकांनी येऊन मैदान चाचणी केलेला आहे। जवळपास 200-250 लोक अपात्र झालेला आहे। छाती आणि उच्च आणि कागद तपासणीमध्ये 200-250 लोक अपात्र झालेले आहे। तर काय कुठले चाचणी घेतली? हां, याच्यामध्ये 2 प्रकारची चाचणी असते। पुरुषांसाठी 1600 मीटरच्या धावणेचा आहे आणि त्याच्यानंतर गोलाफेक आहे आणि महिलांसाठी 800 मीटरची धावण्याची आहे आणि गोलाफेक आहे। असं 2 इव्हेंट याच्यामध्ये असते। किती दिवस चालणार आहे? हे अजून 2 दिवस आहे। उद्याचा दिवस पुरुषांसाठी आहे आणि परवा फ्रायडे तो शेवटचा दिवस आहे आणि तो फक्त महिलांसाठी रिझर्व ठेवलेला आहे। एका दिवसापूर्वीच मंठा येथे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या महिला मुख्याधिकारी महिलेचा एका राजकीय पुढाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिलेल्या आदेशानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात 0 नुसार FIR दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असला तरी आरोपी अद्यापही मोकाट आहे। आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी घेतलेला याबाबतचा आढावा बघूयात। राज्यामध्ये महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप करत विरोधकांकडून राज्यभरात तीव्र पद्धतीने निदर्शनं केली जात आहेत आणि त्यातच अशा प्रकारच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील मंठा शहरात असलेल्या नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून नुकतंच एका शासकीय नोकर असलेल्या महिलेला नियुक्त करण्यात आलं होतं आणि या महिलेला तात्पुरता निवारा म्हणून तेथील शासकीय विश्रामगृहातील एक खोली देण्यात आली होती। याच खोलीत ही महिला असताना भाऊसाहेब गोरे नावाचा एक तथाकथित राजकारणी आणि त्याचा एक सहकारी त्या रूममध्ये घुसले आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू असं म्हणत या अधिकारी असलेल्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर या महिलेने आणि तिच्या भावानं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांची भेट घेतली आणि जो प्रकार झाला तो जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर टाकला। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना या घटनेची माहिती दिली आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानंतर जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात 0 नुसार FIR दाखल करण्यात आला आणि आता हा तपास मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। या घटनेला जवळपास 18 तास उलटले असले तरी अद्यापही आरोपी मोकाट असल्याचं समोर येते। त्यामुळे जालना पोलीस महिलांच्या सुरक्षिततेबाबत किती खबरदारी घेतात हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाला आहे। एकीकडे सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला तर त्यांना वारंवार पोलीस स्टेशनच्या खेटा माराव्या लागतात। मात्र अशातच जर एका शासकीय महिला अधिकाऱ्याचा विनयभंग होतो त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत जावं लागतं। त्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि आरोपींना अटक करायला जर एवढा वेळ लागत असेल तर शासकीय महिला अधिकाऱ्यांची देखील सुरक्षितता धोक्यात आली आहे काय असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झाला आहे। कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MC न्यूज, जालना। जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण हेच असणार अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी राज्याच्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे। जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर आम्ही महायुतीकडे दावा केला असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते
राजेश विटेकर यांनी दिली आहे। जालन्यात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख माजी आमदार अरविंद चव्हाण हेच आहेत असं विटेकर म्हणाले। 3 पक्षांचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील असं देखील विटेकर यांनी म्हटलंय। राज्याच्या लोक कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन क्रमांक जारी केलाय। 9861717171 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला असून हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी आपल्या अडीअडचणीचे निराकरण करावे असं आवाहन देखील विटेकर यांनी केलंय। नागरिकांना शासनाच्या योजनेत नाव नोंदणी करण्यापासून ते योजनेचा लाभ घेण्यापर्यंत मार्गदर्शन करण्यात येते अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आताच आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय दादांनी ज्या पद्धतीनं अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व स्तरातील जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी अशा योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि त्या अंमलात सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याच लोककल्याणकारी योजना महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचाव्या, वाडी तांड्यापर्यंत पोहोचाव्या, शहरातील सर्व गल्लोगल्ली त्या ठिकाणी त्या पोहोचाव्या। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही सुरुवात केलेली आहे। या महाराष्ट्रवादी हेल्पलाईनचा नंबर 9861 71 71 71 9861 71 71 71 असा हा हेल्पलाईन नंबर आहे। आणि माझी आपला सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की या महाराष्ट्रवादी हेल्पलाईनचा आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसार तर करतच आहोत, पण आपल्याला सुद्धा विनंती आहे की या ज्या काही लोककल्याणकारी योजना महायुती सरकारच्या माध्यमातून राबवत आहोत त्या अंमलात सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकर्षाने येत आहेत, परंतु अनेक लाभार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी त्या योजना पोहोचण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या महाराष्ट्रवादी हेल्पलाईन याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी नम्र विनंती करतो। हा नंबर आहे, याच्यावर आपण कोणी कॉल करण्याची आवश्यकता नाही आहे। हा व्हॉट्सअपवर आपण त्या ठिकाणी शेअर करायचा आहे, सेव्ह करायचा आहे। त्यानंतर त्यावर गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला भाषा निवडायची आहे। अत्यंत सोपी अशी ही हेल्पलाईन आहे, सोपा असं या ठिकाणी ही कृती आहे। सर्वप्रथम आपण भाषा निवडावी, त्यानंतर इथं एक ऑप्शन येतं की आपला विभाग निवडावा, विभागाच्या नंतर आपला जिल्हा त्या ठिकाणी निवडावा। त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपला विधानसभेचा मतदारसंघ त्या ठिकाणी तो आपण त्या ठिकाणी निवडावा। त्यानंतर पुरुष किंवा स्त्री या पद्धतीचं लिंग आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी निवडावं। नंतर आपलं वय, त्यानंतर शासन राबवत असलेल्या ज्या योजना आहेत, ज्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे किंवा ज्या योजनेची आपल्याला माहिती पाहिजे ती आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळेल। त्यानंतर ह्या योजना निवडल्यास त्या योजनांच्या लाभासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता अटी, कागदपत्रे व इतर माहिती त्या लाभार्थ्यांना त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून येईल। अशा पद्धतीची एक अत्यंत सोपी आणि सरळ हेल्पलाईन नंबर आहे। माझी विनंती आहे की याचा प्रचार प्रसार या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावा आणि आपल्या या जालना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ कशा पद्धतीने मिळेल। जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी कंपनी स्फोट झाल्यानंतर या कंपनी व्यवस्थापन आणि कंपनी मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक समता संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत आज पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे। जालना औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी कंपनी 24 ऑगस्ट रोजी भीषण स्फोट झाला होता। या स्फोटामध्ये 34 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला असून कंपनी व्यवस्थापनासह कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासह इतर मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक समता संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे। याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला कॉम्रेड अण्णा सावंत, अनिल मिसाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।
उद्या कलेक्टर ऑफिससमोर आमचं धरणे आंदोलन आहे. कारण 24 तारखेला जो गज केसरी कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये 34 कामगार जखमी झाले होते. त्यातले 14 अतिगंभीर होते. त्यापैकी 5 कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. ह्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि दुसरी मागणी, या जालन्यामध्ये 15 स्टील कारखाने आहेत, पण या कारखान्यामध्ये स्थानिक कामगारांना काम मिळत नाही. जालन्याच्या विकासासाठी आलेले कारखाने, पण जालन्याच्या लोकांना जर काम मिळत नसेल तर मात्र हे दुर्दैव आहे. आणि काम तरी मिळत नाही, परंतु या कारखान्यामधून फार मोठ्या प्रमाणात विनाशकारी प्रदूषण होतं आणि प्रदूषणामुळे माणसाचे जीवन धोक्यात आलेले आहे. म्हणून आम्ही आमच्या आंदोलनाच्या वतीनं उद्या आम्ही जे आंदोलन करणार आहोत आणि शासनाकडे मागणी करणार आहोत, हे प्रदूषणकारी जे काही कारखाने आहेत हे बंद करा आणि जनतेचं जीवन धोक्यात आलेलं आहे त्या जीवन वाचवा. आणि दुसरं, गजलक्ष्मी कारखान्याच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी उद्या आम्ही बसणार आहोत. 11 ते 2 वाजेपर्यंत आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे की त्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. आणि लोकप्रतिनिधींनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या. जालन्याचे उद्योगामुळे, प्रदूषणामुळे जालन्याच्या लोकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. ते जीवन वाचवण्यासाठी आणि जालना प्रदूषणमुक्त करण्यासाठी उद्याचं हे आमचं आंदोलन आहे. त्यासाठी सर्व जनतेने त्याच्यामध्ये सहभागी व्हावे असे आम्ही आवाहन करतो. सकल राजस्थानी समाजाच्या वतीने समाजातील घटस्फोटित विधवा आणि विदूर व्यक्तींसाठी नुकतेच वधूवर परिचय संमेलन घेण्यात आले. जैन, अग्रवाल, माहेश्वरी आणि मारवाडी ब्राह्मण समाजातील पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरले. पती पत्नीमधील एकाचे निधन अथवा घेतलेला घटस्फोट यामुळे अनेकांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येते. मात्र अशा व्यक्तींसाठी एक पाऊल पुढे टाकत जालना येथे राजस्थानी समाजाने सकलेचा नगर येथे जैन भवन येथे एक परिचय संमेलन घेतले, ज्याद्वारे अनेक घटस्फोटित विधूर आणि विधवांना आपला जीवनसाथी मिळणार आहे. या परिचय संमेलनामध्ये सुमारे 200 व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. यासाठी राजस्थानी समाजाचे हस्तिमल बम, कांतीलाल राठी, सुभाष देवीदान, पुरुषोत्तम जयपुरिया यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. आज 25 अगस्त हमने माहेश्वरी, जैन, अग्रवाल और ब्राह्मण समाज का ये जो सम्मेलन आयोजित किया है वो विधवा, विधुर, तलाकशुदा व अपंग कैंडिडेट्स के लिए, प्रत्याशियों के लिए है. आज ऐसे प्रत्याशियों का रिश्ता जुड़ना बहुत कठिन काम हो गया है. उनको उनके अनुकूल रिश्ते मिलना बड़ा कठिन कार्य है. इसलिए हमने सम्मेलन आज का आयोजित किया है. इस सम्मेलन के माध्यम से उनके रिश्ते जोड़ने के लिए हम प्रयास करेंगे. ये आगे भविष्य में भी ऐसे सम्मेलन आयोजित करने का हमारा मानस है. आज बहुत अच्छे मतलब यहाँ पर उपस्थिति हुई है. पूरे महाराष्ट्र से प्रत्याशी यहाँ आए हुए हैं. बहुत बड़ी बात है ये. एक हमारे पास यहाँ पर एक नेपाल से भी प्रत्याशी की यहाँ पर नाम नोंदनी हुई है. पूरे महाराष्ट्र से और महाराष्ट्र के बाहर से भी कुछ प्रत्याशी ने यहाँ पर नाम नोंदनी करे है और ये सम्मेलन बहुत सफल हुआ है. उम्मीदवारों का पहला विधवा, विधुर, तलाकशुदा व किसी कारणवश से अपने वैवाहिक जीवन को छोड़कर जो लोग अलग हुए हैं लेकिन पूर्ण विवाह के लिए इच्छुक है और पूर्ण विवाह करके
नवजीवन को यापन करना चाहते हैं। ऐसे सकल मारवाड़ी समाज यानी अग्रवाल, माहेश्वरी, ब्राह्मण व जैन समाज जिनके ऐसे परेशान उम्मीदवार इधर उधर घूमते हैं व एक लड़ाई लड़ते रहते हैं जीवन जीने की, उन लोगों को एक नई राह मिले, इस उद्देश्य से हमारे कांतिलाल जी राठी साहब, हस्तीमल जी बम साहब और सुभाष जी देवीदान के मार्गदर्शन में चारों समाज एकत्रित होकर जालना शहर में पहली बार राज्य स्तरीय एक आयोजन किया गया, जिसमें बहुत अच्छी रजिस्ट्रेशन प्राप्त हुए हैं और जिसके माध्यम से सकल मारवाड़ी समाज एक है। क्योंकि हमारी सभी की संस्कृति जो है, हमारे सभी के जो विभिन्न दिन भर हम जो पूजा पाठ करते हैं वो सभी मिलते जुलते हैं, इसलिए हम एक दूसरे में मिलजुल कर इन तलाकशुदा व विधवा विधुर को नया जीवन यापन करने के लिए प्रोत्साहन देते हैं और उनका नवजीवन यापन हो, उनको उम्मीदवारों को अपना नया साथी मिले, इस मंगल कामना के साथ जो ये आयोजन किया गया है। आज 25 अगस्त को सकल राजस्थानी समाज की ओर से जो हमारे समाज में कम एज में जो कोई बहू बेटी जिनका कम एज में कोई विधवा हुई है, यानी शादी होने के बाद समझो महीना भर में उसका मिस्टर का एक्सीडेंट हुआ है, या शादी होने के बाद कुछ दिन में उनके मिस्टर का कैरेक्टर या कुछ विचार नहीं मिलने से मजबूरन तलाक लेना पड़ा, या कोई अपंग विकलांग है, इस तरह के दीन दुखी उम्मीदवारों का संपूर्ण महाराष्ट्र का एक सम्मेलन पुनर्विवाह के उद्देश्य हमने आयोजित किए हैं। और इस सम्मेलन में पूरे महाराष्ट्र से 166 पुनर्विवाह इच्छुक वधूवर उम्मीदवारों का रजिस्ट्रेशन हुआ है। और मैं तो यही कहना चाहूँगा कि आज के ये हमारा प्रथम सम्मेलन है जो कि संपूर्ण राजस्थानी समाज का जो हो रहा है। और मैं तो यही कहना चाहूँगा कि आज के इस सम्मेलन से अगर 25-50 दीन दुखी उम्मीदवारों के और उनके 2 हाथ के 4 हाथ होते हैं और उनका भविष्य बनता है, तो इससे बड़ा पुण्य कुछ भी हम नहीं मानते हैं। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी। ना बुकिंग ना वेटिंग, यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने। तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात। आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड। आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर
कालिका TNT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202।